सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. नितेश आणि मयूरी सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. SSCC खंबालपाडा या संघाकडून, दुसरीकडे सागाव संघाकडून वेदान पाहायला मिळतील. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल भीमार कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय आणि बॉल निघून चाललाय. डिपिश कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती नितेशच्या बॅट मधून हा चौकार. विनंती असेल थोडंसं सहकार्य करा. नाउ बॅक टू दी कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. विनंती असेल माथाडी संघाला लवकरात लवकर आपल्या कॅप्टनला आपण आयोजकांशी संपर्क करण्यासाठी पाठवायचा आहे. आपल्याला आयोजकांच्या वतीने नम्रतेची सूचना मी पोहोचवतोय. धावफलक 4 या आकड्यावरती चौकारानंतर रिप्लाय चांगला दिलाय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद पुन्हा एकदा मागितली जाते, मात्र अपील ची दाद फेटाळत असताना आपल्याला पंच पाहायला मिळतील. वेदांच्या माध्यमातून इथे फार चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय. पहले ओवर की होती हुई शुरुआत. पहले गेंद के ऊपर चौका और उसके बाद 2 गेंदों के ऊपर 2 बिंदी गेंद देखने को मिली. 4 रनों के ऊपर स्कोर कार्ड जाके पहुंचा है. 5 रनों के ऊपर, माफ कीजिएगा, इस बार पुल किया और गेंद को कर दिया गुल. गेंद निकलती हुई स्किल एक बाउंड्री लाइन के बाहर. 1 बाउंस ओवर द फैंस. 4 रनों के लिए बेहतरीन चौका. इस बार फिर से एक बार बड़ा स्ट्रोक मारना चाहते हैं ऑन साइड में, लेकिन गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं. विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाती हुई डॉट बॉल. बहुत ही बढ़िया तरीके से गेंदबाजी करते हुए वेदांत और उनके खिलाफ उतनी बढ़िया तरीके से बल्लेबाजी करते हुए नितेश देखने को मिलेंगे. मयूर पिछले मैच में मैराथन इनिंग जो खेले वो अभी नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर दिख रहे हैं. सही शेलार अर्नोल्ड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, ये भी हमें इन एक्शन में देखने को मिलेंगे. अगले मैच में शायद हमें बाइकर मैन केतन मात्र भी इन एक्शन में देखने को मिलेंगे. इस बार नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर थ्रो बढ़िया था, लेकिन कलेक्शन खराब. 1 रन मुकम्मल, क्योंकि पॉपिंग क्रीज में बैट ग्राउंडेड हो चुकी है और वही देखा. 1 रन की मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 10 रनों के ऊपर. खंबालपाड़ा बनाम सागाव ये मैच मैदान के अंदर चलता हुआ. वेदान के कंधों पर जिम्मेदारी इस पहले ओवर की और पूरी तरीके से बखूबी निभाते हुए इस ओवर में बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजी की गेंदबाज वेदान ने. इस बार फिर से एक बार पॉइंट की दिशा में बढ़िया स्ट्रोक. शॉर्ट पॉइंट में फील्डर रहेंगे. कवर पॉइंट के फील्डर जब तक गेंद पर पहुंचेंगे तब तक गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन के बाहर. कीपर भी देखते रहे, फील्डर भी देखते रहे और गेंदबाज भी देखते रहे, और गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन के बाहर. गेंदबाज ने दिया मौका. आखिरी गेंद पर मारा बल्लेबाज मयूर ने बेहतरीन चौका. पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड जाके पहुंचा 14 रनों के ऊपर. खंबालपाड़ा टीम इस बार मैं कहूंगा फ्रंट फुट के ऊपर देखने को मिल रही है. पीछे मैच में अगर देखा जाए तो ये टीम पूरी तरीके से बैकफुट के ऊपर थी, लेकिन उसके बाद पूरी तरीके से इस मैच में कमबैक करते हुए गेंदबाजी संभालेंगे सूरज. और देखते हैं दूसरे ओवर में सूरज किस तरीके से गेंदबाजी करते हैं. नितेश और मयूर ये 2 खिलाड़ी मैदान के अंदर देखने को मिलेंगे. 6 गेंदों में 9 नितेश के माध्यम से, 1 गेंद में 4 मयूर के माध्यम से ये कंट्रीब्यूशन देखने को मिल रहा है बल्लेबाजी करते हुए खंबालपाड़ा टीम के लिए. और दूसरी तरफ सागाव टीम थोड़ी बहुत बैकफुट के ऊपर देखने को मिलेगी. 4 ओवर के मैच इस तरीके से चलते रहे तो 56 रन तक पहुंच जाएगी खंबालपाड़ा टीम. लेकिन दूसरी तरफ अगर देखा जाए तो रन बचाना चाहेगी टीम सागाव. सूरज के कंधों पर जिम्मेदारी इस दूसरे ओवर की, लेकिन देखते हैं सूरज किस तरीके से इस दूसरे ओवर में गेंदबाजी करेंगे. आड़े बल्ले से बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे डीप में फील्डर. कैच की संभावना. कैच लपकते हुए पहली विकेट. नितेश बैक टू द पवेलियन. विकेट का पतन.
स्वागतम सहर्ष सस्नेह असं स्वागतम। याच दरम्यान आपल्या सर्वांना उपस्थिती पाहायला मिळेल रायगड जिल्हा परिषद सदस्य तसेच जागृती बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व अर्थातच आमचे सचिनदादा पाटील यांचे मामाश्री सन्माननीय एकनाथ शेठ देशेकर यांची उपस्थिती पाहायला मिळते। सातत्याने कला क्रीडा सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामधील अग्रगण्य असणारे नाव, कला क्रीडा सामाजिक आणि त्या समवेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारे नाव अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि त्या समवेत जागृती बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व एकनाथ शेठ देशेकर यांची उपस्थिती पाहायला मिळते। असं म्हटलं जातं माणूस छोटेपणी जमिनीवरती असतो त्यानंतर तो विकासाचा महामेरू बनतो, त्याचे हात गगनाला भिडतात मात्र पाय जमिनीवरती असतात आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि रायगडकरांच्या गळ्यातलं ताळीत असणारं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय एकनाथ शेठ देशेकर यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचं करूया सहर्ष आणि सस्नेह असं स्वागत। सातत्याने जर पाहायला गेलं तर समाजकारण आणि समाजकारण या ब्रीद वाक्यावरती चालणारे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय एकनाथ शेठ देशेकर यांची उपस्थिती पाहायला मिळते। जनसेवा हीच खरी ईश्वराची सेवा या ब्रीद वाक्यावरती चालणारे आमचे एकनाथ दादा आणि त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचं करूया सहर्ष आणि सस्नेह असं स्वागत। यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता साई यांच्या माध्यमातून। आपण पाहू शकतो व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल। आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय एकनाथ शेठ देशेकर साहेबांची उपस्थिती, जागृती बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व तसेच रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य देखील आहेत, त्यांची उपस्थिती, त्यांचं सहर्ष स्वागत। यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, व्ही शेप मध्ये उडवलेला हा दमदार षटकार। सामाजिक कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील फार मोठं नाव आणि आम्ही नेहमी म्हणतो ना, घेता सज्जनांची नावे पुण्यवंत व्हावे, ज्यांचं आम्ही नाव घ्यावं आम्हाला पुण्य लाभावं असं व्यक्तिमत्व म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके सदस्य रायगड जिल्हा परिषद आणि त्या समवेत जागृती बिल्डर्स डेव्हलपर्सचे सर्व एकनाथ शेठ देशेकर म्हणजे 90% समाजकारण, फक्त 10% राजकारण। ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहावं, प्रेमात पडावं असं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके एकनाथ शेठ देशेकर साहेब, त्यांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत। त्यांचं स्वागत केलंय बॅक टू बॅक या षटकाराने, बॉल सीमारेषा पलीकडे, बॅक टू बॅक दुसरा षटकार। फार मोठं नाव आहे आणि आम्ही नेहमी म्हणतो ना, घेता सज्जनांची नावे पुण्यवंत व्हावे, ज्यांचं नाव घ्यावा पुण्य लाभावं आम्हाला असं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय एकनाथ शेठ देशेकर साहेब, त्यांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत। जाऊया मॅचच्या दिशेला। ऑनगोइंग मॅच 26 धावा फलकावरती 2 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळते। धावफलक खंबालपाडा वर्सेस सागाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळते। जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण सर्वजण अनुभवत आहात आणि या जबरदस्त क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजेच एकनाथ शेठ देशेकर साहेब रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आणि सर्वांच्या गळ्यामधलं ताईत असणारं व्यक्तिमत्व आणि अर्थातच सामाजिक कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील फार मोठं नाव म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, विकासांचे महामेरू, हाक तुमची तर मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे आमचे एकनाथ शेठ देशेकर साहेब, त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। विनंती असेल बालारामजी पाटील साहेबांना आपण लवकरात लवकर व्यासपीठाशी संलग्न व्हायचं। विनंती असेल बालारामजी पाटील साहेबांना आपण लवकरात लवकर व्यासपीठाशी संलग्न व्हायचं। बालारामजी जनार्दनजी पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठाशी संलग्न व्हायचं आणि एक सुवर्ण संधी फलंदाजांसाठी असेल। या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थातच
सचिनजी पाटील यांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते। सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य आणि आपल्या सर्वांच्या गळ्यातलं ताळीत असणारं व्यक्तिमत्व एकनाथजी देशेकर यांच्या कटआउटला जर चेंडू लागला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज फलंदाजासाठी असेल आणि तो कॅश प्राइज आपल्याला सचिनजी पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल। O2 कॉम्बॉक्स। थँक्यू सो मच। यावेळेस ऑनगोईंग मॅचच्या दिशेला आपण जाणार आहोत। अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये जिथे फिल्डर असतील। मिळेल फक्त आणि फक्त सिंगल आणि धावफलक पुढे जाईल। फलकावरती धावा आपल्याला 27 पाहायला मिळेल। षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे। जी बुलेट ट्रेन आपल्याला पाहायला मिळते साई शिलार नावाची, ती आता थांबायचं नाव घेत नाहीये। मागील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली, या मॅच मध्ये तोच फॉर्म कंटिन्यू केलाय। सन्माननीय सतीश शेठ पाटील यांच्या माध्यमातून आणि सचिनजी पाटील यांच्या माध्यमातून जर एकनाथजी देशेकर यांच्या कटआउटला चेंडू लागला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। O2 कॉम्बॉक्स। थँक्यू सो मच। बघा पारितोषिकांचा वर्षाव आणि बक्षिसांची खैरात असणारी क्रीडा स्पर्धा आपण सर्वजण अनुभवतात आणि ही स्पर्धा ती आहे त्या स्पर्धेची लोक 1 वर्ष 12 महिने 365 दिवस वाट पाहत असतात। अगदी ती स्पर्धा आपल्याला शेवटच्या रात्रीमध्ये येऊन पाहायला मिळते जिथे कुठला संघ जिंकेल चॅम्पियनशिपचा हकदार होईल पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल कॅचची संधी, कॅच सुटली आणि मैदानावरती तोपर्यंत 1 धाव झाली आहे कंप्लीट। इथं असं झालं की भंडाराला गेले होते, आत गेलं, जेवण संपलं, बाहेर आले, चप्पल चोरीला गेली। कॅच सुटली आणि त्यासोबत तिला सिंगल धाव देखील ऍड झाली आणि धावफलक पुढे जाईल। फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 29 या आकड्यावरती। बघा कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा काय समीकरण असतो। टेक द कॅच, विन द मॅच, ड्रॉप द कॅच अँड लूज द मॅच, असं समीकरण देखील मैदानावरती पाहायला मिळेल का, हा मोठा प्रश्न मैदानावरती उपस्थित झालाय। त्यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल। ज्या प्रकारचे साई बॅटला स्विंग करतायत, अगदी बॉल रडार मध्ये असला तर तो आउट ऑफ रडारच जाईल याती मात्र शंका नाहीये। बॅट स्विंग देखील फास्ट पाहायला मिळते, त्याच्या समवेत ताकद तर जबरदस्त, यात शंकाच नाहीये, कारण अर्नाल्ड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट म्हणून त्यांना पाहिलं जातं, त्यांना संबोधलं जातं। इथे सिंगल ऍड होईल आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती। 30 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट। 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल ते मात्र 30 या आकड्यावरती। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। कमलपाडा संघ आता फ्रंट फूट पोझिशन वरती आणि सागाव संघ थोडासा बॅकफूट पोझिशन वरती पाहायला मिळतो। आपण पाहू शकतो आपल्या टीव्ही स्क्रीन वरती जबरदस्त कर्तृत्व, जबरदस्त नेतृत्व आणि जबरदस्त वक्तृत्व याचा त्रिवेणी संगम असणारा दूरदर्शीचा कल्पक नेता म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपल्या सर्वांचे लाडके, आपले आधारस्तंभ आणि वन मॅन आर्मी म्हणून ज्यांची ओळख आहे असे एकनाथ शेठ देशेकर साहेब, जे रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत आणि जागृती बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व आहेत। सामाजिक कला क्रीडा सेवा क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आणि आदराने त्यांचं नाव घेतलं जातं। रायगडमध्ये ज्या वेळी तुम्ही प्रतिष्ठित नागरिकांची यादी बनवाल, अगदी त्या यादीमध्ये अग्रगण्य असणारं नाव म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आणि जागृती बिल्डर्सचे डेव्हलपर्स अँडचे सर्व एकनाथ शेठ देशेकर साहेबांकडे आपण नक्की पाहूया। अगदी आपण ऑन स्क्रीन त्यांचा चेहरा पाहिला, एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे। दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं जातं। एक जबरदस्त असे पॉलिटिशियन म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं। फार कमी असे पॉलिटिशियन असतात जे 90% समाजकारण 10% राजकारण करतात आणि त्यापैकी आमचे एकनाथ शेठ देशेकर साहेब, त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत। जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेला जिथे अवधूत आपल्याला पाहायला मिळतील। बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंड वरती साई, ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर, कॅचची संधी निर्माण झाली आहे, कॅच झाली आहे ड्रॉप। स्वतःला स्ट्रेच केलं होतं तरी देखील बॉलपर्यंत पोहोचू शकले नाही, मात्र मैदानावरती अगदी आपल्याला पाहायला मिळतील 2 धावा कंप्लीट आहेत। 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे जाईल। फलकावरती धावा 32 या आकड्यावरती पाहायला मिळेल। 32 ऑन द बोर्ड, 32 धावा फलकावरती आहेत। व्यासपीठावरती आपण पाहू शकतो आपल्या सर्वांचे लाडके एकनाथ शेठ देशेकर साहेब देखील उपस्थित आहेत। सचिन दादा ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट पाहतो, अगदी त्याचप्रमाणे आमचे सचिन दादा आमच्या एकनाथ साहेबांची वाट पाहत होते आणि आज 5वी रजनी, शेवटच्या रजनीमध्ये शेवट गोड करण्यासाठी आमच्या दादांची देखील उपस्थिती आम्हा सर्वांना पाहायला मिळते। प्रार्थनीय होती, वंदनीय होती आणि
दादांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मैदानावरती जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो, बॉल सीमारेषा पलीकडे. साई शेलार ब्रँडेड 6 धावांसाठी षटकार. तर मी सातत्याने उल्लेख करतो ना, घेता सज्जनांची नावे आणि आम्ही देखील पुण्यवंत व्हावे, ज्यांचं नाव घ्यावं आणि आम्हाला पुण्य लाभावं, असे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय एकनाथजी देशेकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. आणि त्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं डोनेशन जे मात्र येत असताना पाहायला मिळतो, त्यांचं देखील मनापासून आभार असेल. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व, सातत्याने कला, क्रीडा, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये घेणारं अग्रगण्य नाव म्हणून त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि ससने असं स्वागत. थँक्यू सो मच. ज्याप्रमाणे आम्ही उल्लेख केला की कला क्रीडा सेवा क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे आणि हाक तुमची मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे आमचे एकनाथ शेठ देशेकर साहेब यांच्या वतीने आम्हाला 10,000 रुपये, अर्थात या संपूर्ण व्यवस्थापन समितीला 10,000 रुपयाचं डोनेशन लाभले, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. जाऊया मॅचच्या दिशेला. 38 धावा फलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबाईलमध्ये आपण पाहू शकतो साईदादांची बॅट, त्या बॅटवरती खाचे देखील लावले गेलेत. मात्र साईदादा आर्नॉल्ड आहेत, ते 10 किलोची बॅट घेऊन देखील खेळू शकतात. खरी गोष्ट आहे ना. यावेळेस देखील डॉट बॉल आलाय. धावफलक आपल्याला स्थिरता धारण करत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला 38. वाईडला रिव्ह्यू असणार आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल पाहायला मिळतो. पंचांकडे यूज अपील केली जाते, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या फलकावरती आपल्याला 38 पाहायला मिळेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये भरपूर महागडं षटक राहिलं, दुसरं षटक देखील तितकंच महागडं, मात्र तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक जरूर झाला आणि चौथ्या षटकामध्ये देखील कमबॅक पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 38. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 38 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. खंबालपाडा विपक्ष सागावाशी लढत आपण पाहू शकतो. यावेळेस ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न, जो पडल्यानंतर गिरकी घेतली, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो आणि फलंदाज बाद झालेत. अशा रीतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 4 षटकांच्या अखेरीस 39 या आकड्यावरती. 40 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलाय. 40 धावेंचं लक्ष असेल, सो लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्यायची विनंती असेल टीम खंबालपाडा. आणि सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती पाठवायचे टीम सागाव, ही देखील आपल्याला नम्रतेची विनंती असेल. 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहूया या मॅचच्या समरीच्या दिशेला नितेशने 7 बॉल फेस केली आणि 9 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. दुसरीकडे मयूर 4 चेंडूंमध्ये 6 धावा त्याने कुठल्या आणि या मॅचमध्ये देखील साई शेलार नावाचं वादळ घोंगावलं आणि त्या वादळामध्ये आपण पाहू शकतो सागाव संघ कुठेतरी थोडासा मागे पडला असं म्हणता येईल, कारण 14 बॉलमध्ये 23 धावेंची विध्वंसक आणि विस्फोटक खेळी साकारली, ती म्हणजे साई शेलार यांनी. आणि अखेरीस 4 षटकांची समाप्ती झाल्यानंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळाला 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 या आकड्यावरती. म्हणजे सुरुवात जी झाली त्याला कुठेतरी न्याय देऊ शकली नाही, मात्र अंत फार चांगलं पाहायला मिळेल. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले 39 आणि 40 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. 40 रनचं टार्गेट जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पुढील मॅच दिवा वर्सेस वाकळण अशी आपल्याला पाहायला मिळेल. सो दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायची आहे, कारण मिड मॅच मध्ये टॉस होणं देखील तितकंच गरजेचं आहे. सो विनंती असेल दिवा संघाचे कॅप्टन आणि वाकळण संघाचे कॅप्टन, आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी रिपोर्टिंग करा. चला टॉससाठी लवकरात लवकर जीजी स्पोर्ट्स वाकळण आणि गणेश कृपा दिवाळचे कॅप्टन जो पहिल्या फेरीतील या स्पर्धेमधला शेवटचा सामना आहे. शेवटचा ऑफिशियल कॉल दोन्ही कॅप्टन्सला अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. जी. जी स्पोर्ट्स वाखण आणि गणेश कृपा दिवा.
मात्राडी संघाच्या कॅप्टनला विनंती असेल तुम्हाला मंचाशी संपर्क साधायचा. टीम मात्राडी थँक्यू सो मच. जाऊया या ऑन गोईंग मॅचच्या दिशेला जिथे आपल्याला धावफलक पाहायला मिळेल. 40 धाब्यांची गरज आहे. पहिल्या बॉलवरती आली सिंगल. रवी खाडे बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतील टीम SSCC खंबालपाडे या संघाकडून. दुसरीकडे ओपनिंग पेअर मैदानावरती पाहायला मिळेल सचिन आणि सचिनच्या जोडीला सूरज. हे दोन खेळाडू टीम सागावकडून आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न. प्लम्ड अप विकेट. LBW विकेटचं पतन. पहिला धक्का 1 या आकड्यावरती. फलंदाज सूरजच्या खेळीचा अंता. फलंदाज बाद. पहिला मोठा धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम सागाव संघाला. सूरजच्या खेळीचा अंत झालेला आहे. मात्र आता नवीन बॅटर मैदानावरती. आदरणीय नंदकुमारजी मात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषक 2025 मध्ये. त्याचबरोबर भारताचा बाईक सम्राट 37 बाईक आणि 7 कार आजवर टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना पटकावलेला सर्वांचा लाडका खेळाडू वाख्यांचा सुपरस्टार केतन मात्रे यांचे आगमन झाले. आपले सहर्ष स्वागत. सुस्वागतम. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती मार्गस्थ रवी यांच्या माध्यमातून. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त. डीप मध्ये फिल्डर असतील. सिंगल कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. आदरणीय दिनेश शेठ पाटील नागाव यांना विनंती असेल आपण मंचावर द्या. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आदरणीय दिनेश शेठ पाटील नागाव सुस्वागतम. वाकणशे जीत भोईर यांना विनंती असेल आपण मंचाशी संपर्क साधा. थँक्यू सो मच. बघा टीम खंबालपाडा आपल्याला 2 धाव्यांची पेनल्टी आहे. ती म्हणजे त्यांचे 12वे खेळाडू
ते 12वे खेळाडू प्रॉपर ड्रेस कोड मध्ये नव्हते, त्यामुळे त्यांना 2 धावांची पेनल्टी असेल, याची देखील नोंद करून घ्यायची आहे. धावसंख्या फलकावरती 3 गडी गमावला पहिला, आता दुसरा देखील गडी गमावला गेलाय. सचिनच्या खेळीचा अंत झालाय. बॅटर सचिन बॅक टू दी पवेलियन. क्रमांकावरती बॅटर मैदानावरती एंटर होतील. रोहित खोडप्याचा बॉल जरूर होता. यावेळेस डॉट बॉलची होत असताना समाप्ती. संपूर्णपणे या मॅच मध्ये फ्रंट फूट पोझिशन वरती ड्रायव्हिंग सीट वरती ही मॅच ड्राईव्ह करत असताना खंबालपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरीकडे सागाव संघ थोडासा बॅकफूट वरती आहे, कारण काहीसा फुटबॉलचा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळेल, ते म्हणजे 3 आणि 2. अर्थात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा या फलकावरती आहेत. 40 धावांची गरज जरूर आहे. यावेळेस ऑन साइडला फटका दमदार पाहायला मिळेल. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. हा चेंडू नव्हता खास आणि बॅटरने दाखवली आपली क्लास आणि ठोकलाय इथे चौकार. वरती आहे 7. 2 पेनल्टीच्या धावा आपण ऍड करू. आता धावसंख्या फलकावरती आपल्याला 9 पाहायला मिळेल, म्हणजे विजयासाठी अजून देखील 18 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. 18 बॉल आणि 31 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. 7 धावा होत्या, 2 धावा पेनल्टीच्या आपण ऍड केल्या. आता धावफलक 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला स्वयं खाडे पाहायला मिळतील. पाहूया आता स्वयं कशा प्रकारची कामगिरी करतील या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. 7 धावांचं ते षटक राहिलं. आता दुसऱ्या षटकामध्ये स्वयं पाहायला मिळतात. स्वयंच्या खांद्यावरती इथून जबाबदारी आहे ओव्हर नंबर 2ची, आणि त्या दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतील हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे. लॉंग रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. उंचपुरा खेळाडू मैदानावरती स्वयं, आणि या स्वयंच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला स्वयं पाहायला मिळतात. चिन्मय आणि त्यांच्या जोडीला रोहित हे 2 खेळाडू सागाव संघाकडून बॅटिंगसाठी मैदानावरती 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावरती पाहायला मिळतील. स्वयं तयार बॉलिंग ट्रॅक वरती. स्वयं खाडे यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावफलक आपल्याला 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 17 चेंडू आणि 17 चेंडूंमध्ये विजयासाठी देखील 31 धावांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळेच देखील अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोचतील 10 या आकड्यावर. डबल डिजिट मध्ये जाण्यासाठी 8 बॉल घेण्यात आले टीम सागाव संघाच्या माध्यमातून. मात्र म्हटलं जातं की संयमी जर सुरुवात असेल तर काय झालं, मैदानावरती तुम्ही एकदा बॅटिंगसाठी उतरले तर मात्र काय झाले, यापेक्षा काय करू शकतो यावरती विश्वास ठेवून जर बॅटिंग केली तर मात्र धावा देखील चेस जाऊ शकतात. आणि इथे 40 धावा चेस करायच्यात. सो तो एक मी म्हणेल त्यांच्याकडे एक पॉझिटिव्ह इंटेंट हा आहे की 10 धावा झाल्या, 30 धावांची अजूनही गरज आहे. जवळपास 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडूंमध्ये 4 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर त्यांना फेकायचे आहेत. दुसरीकडे खंबालपाडा संघ जबरदस्त कामगिरी मैदानावरती करतोय. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये बॉलला पाठवून दिले, मिळेल सिंगल. एका धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 11 पाहायला मिळतील. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा फलकावरती. 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे विजयासाठी. हे समीकरण पाहायला मिळतोय. चिन्मय डावखुरे आताचे विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज मैदानावरती आपल्याला
स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील रोहित आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंमध्ये 5 धावा त्यांच्या माध्यमातून बनल्या गेल्यात. यावेळेस देखील व्हाईट बॉल फलकावरती धावा पुढे सरकतील. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 12 या आकड्यावर. अजून देखील 28 धाव्यांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 28 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अगदी आपण पाहू शकतो कुठली धावसंख्या विजयाची हमी देऊ शकत नाही. आम्ही सातत्याने उल्लेख करतो आणि कुठली धावसंख्या तुम्हाला हरवू शकत नाही. अगदी मैदानावरती अशी स्थिती निर्माण जरूर झाली आहे. यावेळेस ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट अलॉंग द कार्पेट चेंडू झाला मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो आणि 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 14 या आकड्यावरती. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून देखील 14 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. विजयासाठी 26 धाब्यांची आवश्यकता. प्रति षटकामागे 11.14 आस्किंग गती आणि करंट गती जी मात्र 8 आपल्याला पाहायला मिळते. 8.14. यावेळेस सुपर बॉल प्रचंड गती अचूक लाईन अचूक लेंथ वरती भेदक मारा ही ओळख आहे गोलंदाज स्वयंची आणि इथे तेच सर्राट बॉल टाने टाकलाय त्याने हाताळला गेलाय. त्याच्या माध्यमातून धावफलक पाहायला मिळेल 14-14 या आकड्यावर. 2 गड्यांच्या मुंबईमध्ये 14 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयासाठी 13 बॉल आणि 26 धाव्यांची आवश्यकता पाहायला मिळेल. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डिंगला जवाब आहे. जबरदस्त फिल्डिंग मैदानावरती काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते चिन्मयच्या माध्यमातून. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट करतोय की मजा करतोय असं म्हणावं लागेल कारण काय सुपर आपल्याला रनिंग बिटवीन द विकेट त्याची पाहायला मिळाली. धावफलक 3 धाव्यांनी पुढे सरकेल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. विजयासाठी समीकरण अजून देखील 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 23 धाव्यांची आवश्यकता पाहायला मिळेल. येस डिझा. बारा चेंडू 23 धाव्यांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. बारा चेंडू विजयासाठी 23 धाव्यांची आवश्यकता आहे. हे विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. साई शिलार बॉलिंग ट्रॅक वरती या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डर असतील. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 18. 11 बॉल 22 धाव्यांची आवश्यकता आहे. साई शिलारच्या खांद्यावरती जबाबदारी. ओव्हर नंबर 3 ची एक जबरदस्त खेळाडू या टीमचा करता धरता जीव आणि प्राण तारणहार अर्थात साई शिलार मैदानावरती फिल्डिंग सेट करत असताना पाहायला मिळतील. स्वीपर कव्हरचे खेळाडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीपिश पॉइंट मध्ये सेट करत असताना पाहायला मिळतील. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये त्यांनी घेतलाय. त्याच्यासमोर एक लॉंग ऑफ मिड विकेट मध्ये फिल्डर काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये एक फिल्डर पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. अखेर कॅच झाली ड्रॉप आणि 2 धावा कंप्लीट. धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 2 धाव्यांच्या साथीने. 20 या आकड्यावरती 20 ऑन द बोर्ड. 20 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू 20 धाव्यांची आवश्यकता. 14 बॉल मध्ये 20. आता 10 चेंडूंमध्ये 20 आपल्याला पाहायला मिळतील. साई शिलार आपल्याला पाहायला मिळतील. थोडेसे नाराज जरूर असतील. का नसावं कारण संधी निर्माण करून दिली होती. आता मॅच क्रुशल स्टेज वरती आणि जर फिल्डर अशी चूक करतायत सो कोणीही नाराज होईल
आणि नाराजोना बी बनताय. मात्र दूरवरती होती, फार उंच झेल होती. कुठला फिल्डर देखील जाणून बुजून असं करत नाही. प्रत्येक खेळाडूला वाटतं की आम्ही झेल पकडावी, मात्र इथे ते पाहायला मिळलं नाही. यावेळेस पुन्हा एकदा चांगली बॉलिंग पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. धावफलक पुढे सरकेल, फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 20. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू 20 धावांची आवश्यकता. अजून देखील विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त, मात्र डीप मध्ये फिल्डर. कॅचची संधी, कॅच कंप्लीट आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन होतोय. अजून एक धक्का क्रमांक 3 मैदानावरती. एकावरती 1 हा 3रा धक्का बसतोय. आता समीकरण 8 चेंडू विजयासाठी 20 धावे. जिल्हा परिषद सदस्य आदरणीय उद्योगपती एकनाथ शेठ सांगो देशेकर चिंतन यांच्या डायरेक्ट कटआउटला जर बॉल लागला तर सतीश शेठ पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं त्या फलंदाजाला पारितोषिक देण्यात येईल आणि टप्प्याने लागला तर 1000 रुपयांचं. आणि आदरणीय नंदकुमारजी म्हात्रे साहेब यांच्या कटआउटला देखील डायरेक्ट बॉल लागला तर 2000 आणि टप्प्याने लागला तर 1000 हे पारितोषिक फलंदाजाला देण्यात येईल. 8 बॉल 20 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 8 चेंडू 20 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची की खंबालपाडा संघाचे 2 विकेट गेलेत आणि सागाव संघाचे 3 विकेट गेलेत. सो विकेटच्या आधारावरती कंपल्सरी चेजिंग 8 बॉल कंपल्सरी 20 धावा बनवणं हे गरजेचं राहणार आहे, याची देखील नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस हुक केलाय, जबरदस्त स्ट्रोक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. नाही, वाजलेत 12:30 आणि अशा वेळी प्रत्येकाची एनर्जी डाऊन आहे. मात्र चैतूच्या मनामध्ये मी म्हणेल कुठला रसायन आहे त्याच्या हृदयामध्ये, कुठल्या प्रकारचा एनर्जी त्याच्या अंगामध्ये, ते पाहण्याजोगे. कारण 12:30 वाजता देखील इतकी एनर्जी म्हणजे कौतुक आहे. जाऊया आपण मॅचच्या दिशेला. 7 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 8 चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू डॉट समीकरण आता पाहायला मिळेल. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. जबरदस्त मॅच रंगती. एकीकडे सागाव, दुसरीकडे खंबालपाडा. जो संघ जिंकेल तो संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. आपण ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो टेनिस बॉल क्रिकेटचा बाईक सम्राट. आणि आतापर्यंत आपल्या कारकिर्दीमध्ये 37 बाईक्स आणि 7 4 व्हीलर ज्याच्या नावावरती आहेत. केतन म्हात्रे आपल्याला इन ॲक्शन मध्ये देखील पाहायला मिळेल आणि त्याच्या बाजूला आपण पाहू शकतो त्या चाहत्यांची गर्दी आहे. रोहित पाटील नागावचा हार्ड हिटर, तो देखील त्याच्यासोबत चर्चा करतोय. आणि केतन म्हात्रेला का आदराने म्हटलं जातं, मी म्हणेल की टेनिस बॉल क्रिकेटच्या वरती भरपूर सारे सेलिब्रिटी आहेत, मात्र कृष्णा लक्ष्मण सातपुते, केतन म्हात्रे हे 2 असे खेळाडू आहेत ज्यांना सेलिब्रिटीचा दर्जा आहे. का दर्जा आहे? कारण डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी आहेत, जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या समवेत, एक जबरदस्त खेळाडू आहेत. फक्त खेळाडू असून चालत नाही, फॅन्स फॉलोविंग तुमचे इज्जत करतात, तुम्हाला सपोर्ट करतात. तर तुम्ही त्यांच्यासोबत ज्यावेळेस असता त्यावेळेस ते तुम्हाला मान सन्मान देतात. आणि हे 2 खेळाडू असे आहेत जे नेहमी अगदी गगनाला हात भिडले तरी देखील पाय जमिनीवरती आहेत. डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी असे आमचे हे केतनजी म्हात्रे, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता आणि संदेश पाहायला मिळतील. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो, फनसनकडे यूज अपील करण्यात आली आहे. बघा दर्शक संपूर्णपणे या मॅच मध्ये घुसलेले आहेत. मी म्हणेल 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. संदेश शेलारच्या खांद्यावरती जबाबदारी पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो
चिन्मयसाठी टाकलेला बॉल ऑन साईडला त्याने देखील वळवला. शॉर्ट मिड विकेटमध्ये फिल्डर होते आणि चिन्मयच्या माध्यमातून रनिंग मिडचं विकेट जबरदस्त पाहायला मिळाली. नाही, बॉल जरी लागला असता तरी मी म्हणेल पॉपिंग क्रीजमध्ये होते ते. धावफलक पाहायला मिळेल, जाऊन पोचेल 27 या आकड्यावरती. 13 धावांची अजूनही गरज आहे. 5 चेंडू 13 धावा हे समीकरण. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण म्हणू शकतो की असं आहे की सर्वात पहिले मॅच टाय झाली तर विकेट आणि त्यानंतर टॉस. पण इथे 3 विकेट्स गेल्या त्यामुळे कंपल्सरी चेसिंग आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा डॉट बॉल. कमलपाडा संघाचे 2 विकेट्स गेलेत आणि दुसरीकडे 3 विकेट सागाव संघाचे गेलेत. सो कंपल्सरी चेस हा त्यांच्यासाठी गरजेचं आहे. 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता आणि 13 धावा कंपल्सरी बनवणं गरजेचं राहणार आहे. जबरदस्त बॉल संदेश शेलार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. त्यावेळेस व्हाईट बॉल एक्स्ट्रा धावफलकावरती. 8 टीमची टोटल धावफलकावरती पुढे 28 या आकड्यावरती. 4 चेंडू 12 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंमध्ये 12 धावा बनतील की नाही हा मोठा प्रश्न मैदानावरती झाला उपस्थित. 4 चेंडू 12 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. सागाव विपक्ष खंबालपाडा ही लढत पाहायला मिळते. यावेळेस व्हाईट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. इथे मिस्टेक झाली आहे. आता या चुका टाळणं गरजेचं आहे. 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर इशारा करत असताना पंच पाहायला मिळतील. 4 चेंडू 11 धावांची आवश्यकता हे समीकरण आणि थोडंसं स्पीडअप करायचे विनंती राहणार आहे. टीम खंबालपाडा वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. 4 चेंडू 11 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो अतिरिक्त टिक ऑफ व्हाईट बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या 29 या आकड्यावरती. 11 धावांची अजूनही विजयासाठी गरज आहे. टीम सागाव या संघाला विजयासाठी अगेन्स्ट टीम खंबालपाडा. सैन्यराज शेलार यांनी देखील काहीतरी कानमंत्र दिला गोलंदाज संदेश यांना. मात्र आता पाहूया त्या कानमंत्रावरती कशा प्रकारची कामगिरी करतील ते. तयार आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. 4 चेंडू 11 धावा. ऑन साईडला वळवायचा प्रयत्न जरूर होता. पंचांकडे देखील छोटीशी अपील करण्यात आली. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लेगला क्लिअर करत आज चौकार बॅटरच्या बॅटमधून. आपल्याला पाहायला मिळतील बायकर मॅन देखील इन ऍक्शन मध्ये आणि आपल्या टीव्ही स्क्रीन मध्ये आपण त्याला पाहू शकतो. सध्या आपण पाहू शकतो ते मोबाईल मध्ये. मात्र ज्यावेळेस क्रिकेट खेळतात त्यावेळेस नाही दिसलाय आता तो मोबाईल वरती आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला 33 पाहायला मिळेल. 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी 7 धावा बनवणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे आता जी मॅच जनरल वॉर्ड वरती होती ती आता आयसीयू मध्ये गेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण आता 3 चेंडू 7 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. नेहमी म्हणतो ना की मॅच कधी रंग बदलेले सांगू शकत नाही. यावेळेस अगदी आपल्याला पाहायला मिळेल चांगला बॉल आहे. जबरदस्त बॉल. सरडा राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलू शकतो आणि म्हणून तर म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. अनिश्चितीने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. आता 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो बुंद्यामध्ये टाकलेला बॉल. क्रिकेटमध्ये 2च गोष्टींना सन्मान दिलं जातं. पहिले म्हणजे सर सचिन रमेश तेंडुलकर. दुसरा म्हणजे परफेक्ट यॉर्कर. आणि मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते फार सुंदर प्रकारे बॉल हँडल करण्यात आलाय. ऑनलाईन आपल्याला पाहायला मिळतील तब्बल 1000+ को करंट व्ह्युअरशिप आपल्याला पाहायला मिळते. रात्री वाजलेत 12:35 भारतीय वेळेनुसार आणि आपल्याला जवळपास 1000+ को करंट व्ह्युअरशिप मिळते. हीच ओळख आहे या स्पर्धेची आणि हीच ओळख आहे या मॅचची. जबरदस्त मुकाबला. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक हुक करण्यात आले आणि बॉल सीमारेषा पलीकडे. चौकार 4 धावा. आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. बीमरसाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. दर्शकांचा ठोका चुकेल असं आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती.
मैदानावरती अगदी आपल्याला पाहायला मिळेल दर्शकांचा ठोका चुकेल असा क्रिकेटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जे खेळाडू इथे मैदानावरती खेळतायत त्यांच्या हृदयाची धडकन वाढली जरूर असेल. आणि पंचांचा इशारा येतोय तो म्हणजेच नो बॉल. नो +4 नशिबाच्या या 5 धावा. नशिबाच्या 5 धावा फलकावरती ऍड होतील. आता 2 चेंडू 2 धाब्यांची आवश्यकता आहे का मॅच रंगली आहे. 2 बॉल 2 धाब्यांची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच रंगलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि फ्रीडचा बॉल आहे आणि कंपल्सरी चेसिंग ही देखील अट आहे त्यामुळे कंपल्सरी चेस कराव्या लागतील. आता 2 चेंडू 7 धाब्यांची गरज असताना नो बॉल आणि त्यावरती चौकार फार महागात पडेल. आणि 2 धाब्यांची पॅनल्टी ती देखील महागात पडू शकते. आता 2 चेंडू आणि 2 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मिळेल सिंगल. त्यामुळे आता शेवटच्या बॉलवरती मॅच येऊन ठेपली आहे. क्या बात आहे. आता 1 चेंडू विजयासाठी 1 धाब्याची आवश्यकता. सागा विपक्ष खंबालपाडा हा मुकाबला मैदानावरती रंगत असताना 1 चेंडू 1 धाब्याची आवश्यकता. कोण जिंकली मॅच हे सांगणं तितकंच महत्वाचं आहे. कोण जिंकली मॅच हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. यस. आणि दरम्यान ज्यांचं नुकतंच या क्रीडा स्पर्धेमध्ये शुभागमन होत आहे आदरणीय उद्योगपती विश्वनाथ दादा पाटील नागाव, त्याचबरोबर सोना शेठ पाटील, आदेश शेठ पाटील, मोहित शेठ पाटील आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम. जाऊया मॅचच्या दिशेला. चला थोडस स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे. मॅच रिदममध्ये चालू आहे तो रिदम कंटिन्यू होणं देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे ह्याची देखील नोंद करून घ्यायची आहे. 1 चेंडू विजयासाठी 1 धावेची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 1 चेंडू 1 धाव हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे सागाव दुसरीकडे खंबालपाडा असं आपण पाहू शकतो मैदानावरती लढत. आणि म्हटलं जातं ना सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता. सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता. तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. अरे गिरते हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. आता 1 चेंडू विजयासाठी 1 धावेची आवश्यकता पाहायला मिळेल. थोडस स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे. कंपल्सरी 1 धाव बनवणं इथून महत्वाचं असेल. 1 चेंडू आणि 1 धाव हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू 1 धावेची आवश्यकता. दर्शकांचा पैसा वसूल असा सामना. आम्ही म्हटलं होतं की सरडा राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलेल सांगू शकत नाही आणि सरड्यापेक्षा 1 रंग बदलणारी मॅच मैदानावरती पाहायला मिळते. आता समीकरण येऊन ठेपलंय. 1 चेंडू विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. यावेळेस 1 चेंडू 1 धावेची गरज आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय टीम सागाव संघाने. मात्र एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खंबालपाडा संघासाठी देखील कारण शेवटच्या मोमेंट पर्यंत फाईट आपल्याला पाहायला मिळाली. टीम